हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंते, सहज स्थिती भोगाची, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाता हे, नासोनिया गेली खंते, सहज स्थिती भोगाची. तुका म्हणे कैची कीव, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंते, सहज स्थिती भोगाची. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेरू. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी. तेथे पुढे दे माझ्या मना, तेथे बुडी घेई माझे मना, तेथे बुडी घेई माझे मना. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंते, सहज स्थिती भोगाची. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत भक्तीच्या द्वारा भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेली क्रांती प्रगट करतात. विठ्ठल आला आला विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून लासलगाव परिसरातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार
प्रवचनकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या वाळकेवाडी तालुका चांदवड जिल्हा नाशिक या गावातील या परिसरातील आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं आदर्श असलेलं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण वैकुंठवासी आदरणीय पांडुरंगजी माऊली चिंधा वाटपाडे अर्थात पांडुरंग महाराजांच्या या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा श्रावण शुद्ध द्वादशीच्या पवित्र पर्व काळामध्ये संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या एक दिवसीय या उत्सवातील आजच्या या सेवेचं सौभाग्य या वाटपाडे परिवाराच्या द्वारा हरिभक्ती परायणा मातोश्री शोभाबाई पांडुरंगजी वाटपाडे त्यांचे सुपुत्र आदरणीय रवींद्रजी पांडुरंगजी वाटपाडे, दुसरे सुपुत्र आदरणीय लहानूजी पांडुरंगजी वाटपाडे, त्यांच्या सुकन्या सौभाग्यवती मनीषाताई नितीनजी जाधव, दुसऱ्या सुकन्या सौभाग्यवती योगिता रवींद्रजी ठाकरे, त्यांचे बंधू भिकाजी चिंदा वाटपडे आणि भाऊसाहेब चिंदा वाटपडे हा त्याचा संपूर्ण परिवार या वाटपाडे परिवाराच्या द्वारा आजच्या या सेवेचं सौभाग्य या परिवाराचा आणि ज्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे असे हरिभक्तिपरायण वारकरी संप्रदायाच्या साधकाची निष्ठेने सेवा करणारं व्यक्तिमत्व, एका अर्थाने आपण यांना संत सेवक म्हणूया, काय अडचण नाही, असे संत सेवक आदरणीय महेश भाऊ जगताप यांच्या आदेशातून आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. मोठ्या श्रद्धेने उत्साहाने आपण इथे उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादिकालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीने जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा. या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मधुर अशा वाणीने महाराष्ट्राच्या भजनाच्या क्षेत्रातलं एक दैवत हरिभक्तिपरायण आदरणीय पंढरीनाथजी महाराज आरू या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातील नवोदित पण अत्यंत स्वरबद्ध
असं गाणारं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण आदरणीय कोमल महाराज त्यांच्याही पवित्र चरणाला वंदन करतो. हरिभक्तिपरायण आदरणीय निवृत्ती महाराज त्यांचीही आज उपस्थिती लाभली, त्यांच्याही पवित्र चरणाला नतमस्तक होतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वारकरी संप्रदायामध्ये भजनाच्या क्षेत्रातही राहून आणि वारकरी शिक्षण संस्थेचा 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून एक दर्जेदार असे प्रवक्ते, उत्तम कीर्तनकार, मराठवाड्यातील माजलगाव परिसरातलं व्यक्तिमत्व हरिभक्तिपरायण आदरणीय माझे गुरुबंधू परमेश्वर महाराज सोजेजी तेही या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून मी वंदन करतो. वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला ज्या पद्धतीने आवश्यकता आहे त्या पद्धतीने मृदंगाची साथ करणारे दर्जेदार तरुण पिढीतील मृदंगाचार्य हरिभक्तिपरायण आदरणीय चव्हाण माऊली महाराज, हरिभक्तिपरायण आदरणीय भरतजी महाराज पठाडे, या दोघांनाही मी हृदयापासून नतमस्तक होतो, यांचं मनापासून अभिनंदन करतो. वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड असे लहान वयातील टाळकरी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या छोट्या छोट्या सर्व टाळकऱ्यांचं म्हणजे वारकरी संप्रदायाचं हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे. या सगळ्याचं मी हृदयापासून अभिनंदन करतो. विनेकरी, चौपदार या सगळ्यांना धन्यवाद देतो. अत्यंत उत्तम अशी दर्जेदार लाऊडस्पीकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्यांनाही मी हृदयापासून नतमस्तक होतो, अभिनंदन करतो. प्रत्येक ठिकाणी असाच लावत जा व्यवस्थित अशी आपल्याला विनंती करतो. आणि वारकरी संप्रदायाच्या साधकावर मनापासून प्रेम करणारे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व श्रोते, माता आणि भगिनी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो. या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये याच्याही विभागाच्या बाहेर ज्यांनी वारकरी संप्रदायाचं उत्तम कार्य केलं असे वैकुंठवासी, प्रातस्मरणीय, स्वानंद सुखनिवासी, पूजनीय सद्गुरू यादवानंद स्वामी महाराज रेडगावकर आणि त्यांचे सुपुत्र प्राध्यापक आदरणीय काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दर्जेदार कीर्तनकार आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी कित्येक तरी विद्यार्थी घडवले. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आता कलेक्टर, IAS आहेत. असं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी मनापासून वंदन करतो. तुमच्या सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये अगदी लवकरात लवकर 1:30-2 वाजायच्या आत सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 विठ्ठल. या गावाचे ज्यांनी संपूर्ण या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं उत्तम असं कार्य केलं. कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, भजनाच्या माध्यमातून अहोरात्र संप्रदायाची ज्यांनी सेवा केली असे वैकुंठवासी हरिभक्तिपरायण पांडुरंगजी महाराज अर्थात आपल्या सर्वांचे माऊली, त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. आणि त्यानिमित्ताने आपण इथे सर्वजण आलेला आहात. आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज आपण हे चिंतन करण्याचं सौभाग्य आदरणीय संतसेवक महेश भाऊ यांच्या स्नेहामुळं आणि यांचे सुपुत्र रवींद्रजी भाऊ आणि लहानूजी या दोघांच्या स्नेहामुळं आजची ही सेवा करण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे. महाराष्ट्रातले थोर गुणी लोक इथं हजर आहेत आणि म्हणून आपल्याला अधिक वेळ त्यांचंही ऐकायचं आहे, मृदंगही ऐकायचं आहे, गायनही ऐकायचं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल असं अधिक वेळ ऐकायचं म्हटल्यानंतर 1-1:30 वाजणार म्हटल्यानंतर
मग एवढ्या उशीर, मग पाऊस आला तर कसं काय करायचं? लोकांच्या जेवणाची व्यवस्था कसं काय होईल? पाऊस आला तर मग अडचण निर्माण होईल. तुम्ही काळजी काही करू नका, पाऊस वगैरे काही येणार नाही. कारण संपूर्ण भारताला कधी पाऊस आणायचा आणि कधी थांबवायचा हे सांगणारेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आदरणीय पंजाबरावजी ढग साहेब. त्यामुळं आता काळजी करायची गरज नाही. हवामानाचा अंदाज नव्हे, हवामानच इथे येऊन बसलेला आहे. त्यामुळे आता सगळी हवा चांगली आहे. आता तुम्हाला ही सगळी हवा मानणारी हवा आहे. त्यामुळे आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी त्यांचं सुद्धा हृदयापासून मनापासून अभिनंदन करतो. अनेक शेतकऱ्यांना आपल्या या मार्गदर्शनामुळे उत्तम अशा पद्धतीचा लाभ होतो. आपला जो अंदाज आहे तो अंदाज अधिक 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 योग्य 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 पद्धतीचाच ठरत जावो आणि आपला अंदाज योग्य वेळी पाऊस पडण्याचाच असावा, अशीही या निमित्ताने प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला आलेला जो अंदाज आहे, तुमच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे, जी क्षमता आहे, त्या क्षमतेमध्ये अधिक वृद्धी व्हावी, अधिक विकास व्हावा आणि समाजाची एका अर्थाने आपण सेवा करण्याचा प्रयत्न करत आहात, ती याही पुढे आपल्याकडून उत्तम पद्धतीने ती होत राहावी, अशा शुभकामना शुभेच्छा या निमित्ताने मी आपल्याला ही प्रदान करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. वारकरी संप्रदायासाठी ज्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब वारकरी संप्रदायाच्या साधने करताच वेचला, ज्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनाच्या साधने करताच खर्च झाला, त्यांचं नाव आहे पांडुरंग माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचं जीवन चार पैलूंनी युक्त होतं. पहिली गोष्ट आहे, ज्यांच्या जीवनात भगवत भक्तीची साधना आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये नामचिंतनाची साधना केली, अशा साधनेनं ज्यांचं युक्त जीवन, त्यांचं नाव आहे वैकुंठवासी पांडुरंग माऊली महाराज. ज्यांच्या जीवनात साधना आहे, साधनेच्या बरोबर ज्यांच्या जीवनामध्ये समर्पण आहे, समर्पण आहे. किती समर्पण आहे बघा या व्यक्तिमत्वाकडे. माऊली यांच्या समर्पणाचा धडा घेऊन, यांच्या समर्पणाचा धडा घेऊन त्यांच्या सुपुत्राने 2,75,000 रुपये एका आश्रमाला भेट दिली. या कार्याच्या निमित्ताने केवढं समर्पण आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल. कारण कसं असतं, यालाच म्हणायचं शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी, हे समर्पण आहे. म्हणजे ज्यांच्या निमित्ताने आपण हे चिंतन करत आहोत, हे पांडुरंग माऊली महाराज. एकीकडे साधना, दुसरी गोष्ट आहे समर्पण, तिसरी गोष्ट आहे यांच्या जीवनामध्ये संयम आहे. काय आहे? संयम आहे. साधूचं जीवन, महात्म्याचं जीवन, ज्याला समाजकार्य करायचंय, ज्याला परमात्म्याची भक्ती करायची आहे, ज्याला नामचिंतन करायचंय, भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्याला उत्तुंग स्थितीपर्यंत पोहोचायचंय, त्याच्या जीवनामध्ये संयमाची आवश्यकता आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात, संयमाशिवाय तो परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत नाही पोहोचत. ज्ञानोबाराय बोलतात, जो रसनेंद्रियाचा अंकिला, निद्रेशी जीवे विखिला, तो नाहीच येत म्हणितला अधिकारिया. अजून ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, या परमात्म तत्वाचं दर्शन, भगवत कृपा, भगवत स्थिती कोणाला प्राप्त होते? भाषा आहे ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय सांगतात, या परमात्म तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यानं इंद्रियाचा संयम केलाय तोच पोचतो, अन्यथा शक्य नाही. ज्ञानोबाराय सांगतात, तैशी आत्मप्रभा नित्य नवे, तेची करोनी ठाण देवी, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयाशीच फावे. म्हणून माऊली, पांडुरंग माऊली यांच्या जीवनात संयम, यांच्या जीवनात साधना, यांच्या जीवनामध्ये समर्पण आणि सर्वात मोठा सद्गुण जर कोणता असेल तर यांच्या जीवनात सेवा. या चतुसूत्रीनं ज्या महात्म्याचं जीवन युक्त होतं, ज्यांनी रात्रंदिवस
भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं, ज्याने अखंड परमात्म्याचं चिंतन केलं आणि ऐका भगवत प्राप्तीची वाट, भगवत प्राप्तीची वाट, परमात्म दर्शनाची वाट, सद्गुणाची वाट, सदाचरणाची वाट, सात्विकतेची वाट, स्वकर्माचरणाची वाट, स्वधर्माचरणाची वाट ज्यांनी समाजाला दाखवून दिली, म्हणून त्याने आपलं वाट पाडे हे नावही सिद्ध केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे वाट पाडे आहेत, वाट लावे नाहीत. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, टाळी वाजवा. होती उपकार अगणित, होती उपकार. वाट दावी त्याच्या टाळी टाळी. पुण्या नाही पार, होते उपकार अगणित, होते उपकार. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित, होती उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित, होती उपकार अगणित. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. लक्ष द्या, या महात्म्याने आपल्या आडनावाला सार्थ केलं, सिद्ध केलं. वाट पाडे म्हणजे काय? कोणती वाट पडली? लोक म्हणतात आता ही वाट व्यवस्थित आहे, ही वाट व्यवस्थित आहे, या वाटेनं जायची काय अडचण नाही. त्यांनी लोकांना दाखवून दिलेली जी वाट आहे, काय ज्ञानोबरायची भाषा गोड आहे. गुरु दाविलिया वाटा विवेक तीर्थ तटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, गुरु दाविलिया वाटा, बुद्धीचा मळकटा, धोनिया मळकटा बुद्धीचा, धोनिया मळकटा बुद्धीचा, तेने बुद्धीचा मळकटा धोनिया, येऊनी विवेक तीर्थ तटा, गुरु दाविलिया वाटा. याने वाट दाखवलेली आहे. हो, कोणती वाट दाखवली? बुद्धीचा मळ त्यांनी धुवून काढला. ऐका, बुद्धीचा मळ, लोकांच्या बुद्धीवर आलेला द्वेषाचा मळ, मत्सराचा मळ, भेदाचा मळ, दुर्गुणाचा मळ हा त्यांनी बाजूला सारला आणि सर्व लोकांना एकदम स्वच्छ, सोपी, सरळ सरळ अशी त्यांनी वाट दाखवली. त्यांनी जी दाखवलेली वाट आहे, स्वल्प वाट आहे, ही तिने दाखवलेली वाट आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. त्यांनी दाखवलेली जी वाट आहे ती नीट वाट आहे आणि जवळची वाट आहे. दिवसाची वेळ असल्यामुळं तुम्ही जागेत चांगलं लक्ष द्या. नीट वाट आणि जवळची वाट हे समीकरण एकत्र कधीच जुळत नाही व्यवहारामध्ये. ऐका जरा, व्यवहारामध्ये जी वाट जवळची असते ती वाट नीट नसते, जी वाट नीट असते ती वाट जवळ नसते. लोक म्हणतात महाराज मधनं जर आलं ना 1.5 किलोमीटर आहे. हो तुम्ही मधनं ते आम्हाला कळलं. चला, हे मधनं आलं ना 1.5 किलोमीटर आहे. मी म्हणलं मग येतो की? ते म्हणले नाही, चालत बी येता येत नाही. आता काय करतात? चालत बी येता येत नाही, मग काय उपयोग आहे? म्हणजे ही मधली जी वाट आहे 1.5 किलोमीटर ती जवळची आहे, गोष्ट खरी आहे, पण नीट आहे का? नीट अजिबात नाही. लोक म्हणतात रस्ता लयच चांगला महाराज, हो लयच चांगला, पण 17 किलोमीटर लांबून आहे. आता ती नीट आहे पण जवळची नाही. ही जवळची आहे पण नीट नाही. व्यवहारात जे नीट असतं ते जवळच असतंच असं सांगता येत नाही, जे जवळच असतं ते नीट असलंच असं सांगता येत नाही. पण भक्तीच्या क्षेत्रात संत महात्म्याने समाजाला भक्ती मार्गाची जी वाट दाखवून दिली ती नीटही आहे आणि ती जवळची आहे. पांडुरंग भेटे भरवसेनी, पांडुरंग भेटे भरवसेनी, पांडुरंग भेटे भरवसेनी, पांडुरंग भेटे भरवसेनी. तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे, पांडुरंग
टाळी टाळी वाजवा. पांडुरंग भेटे भरवसेनी तुका म्हणे तुम्ही चलायाची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी पांडुरंग भेटे भरवसेनी. तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने. खात्रीलायक तुकोबाराय सांगतात याच वाटेने चला, नक्की पांडुरंग भेटेल. अजून बोलू अण्णा, ही वाटच पांडुरंगाने दाखवलेली आहे. हे पांडुरंगच आहेत ना. पांडुरंगाने दाखवलेली वाट पांडुरंगाकडे का घेऊन जाणार नाही. म्हणून हे वाटपाडे नाव जे आहे ना, आडनाव, हे सिद्ध आणि सार्थ असं आहे. पुष्कळ त्याचा विचार करता येईल, वाटेचा पुष्कळ विचार करता येईल. ऐका, या वाटेने जर चाललो, साधूंनी दाखवलेली वाट, महात्म्याने दाखवलेली वाट, सज्जनाने दाखवलेली वाट, त्या वाटेचं आपण जर जीवनामध्ये अनुसरण केलं तर ऐका, तुकोबाराय सांगतात या वाटेने जर तुम्ही चाललात तर तुम्हाला मुक्तीची काळजी करायची गरजच नाही. महाराजाची भाषा गोड आहे. महाराज सांगतात मुक्तीची कसलीच अडचण या वाटेने गेल्यानंतर नाही. फक्त आपण ही वाट काय केली पाहिजे, शोधली पाहिजे, या वाटेनं आपण चाललं पाहिजे. अशी ही दर्जेदार सत्कर्माची, सदाचरणाची, भक्तीची, नामस्मरणाची संपूर्ण समाजाला ज्यांनी वाट दाखवली असं नाही. पुढं पाडे शब्द आहे ना, वाट पाडे. हे वाट पाडे म्हणजे वाट केवळ दाखवून चालत नाही, अगोदर त्या वाटेने स्वतः जावं लागतं. अगोदर स्वतः जावं लागतं आणि स्वतः त्या वाटेने चालून 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 ती वाट अशी रुळवली जाते, रुळली जाते आणि मग ती रुळलेली वाट चोखाळलेल्या वाटा, चोखाळील्या वाटा, चोखाळलेल्या वाटा, चोखाळील्या वाटा, चोखाळलेल्या वाटा, चोखाळील्या वाटा, चोखाळील्या वाटा, वाटा, चोखाळील्या टाळी वाजवा. वाटा, चोखाळील्या वाटा, नलगे पुसाव्या, नलगे पुसाव्या दोपटा, नलगे पुसाव्या दोपटा, चला जाऊ आडराने नका नका जाऊ आडराने, नलगे पुसाव्या धोपटा, नलगे पुसाव्या धोपटा. नका जाऊ आडराने, नका जाऊ आडराने. चोखाळील्या वाटा, नलगे पुसाव्या धोपटा, नलगे पुसाव्या दोपटा, नलगे पुसाव्या दोपटा, गाडीला वाटा, नलगे पुसाव्या धोपटा, नलगे पुसाव्या धोपटा, नलगे पुसाव्या धोपटा. वा. चोखाळलेल्या वाटा, न लगे पुसाव्या धोपटा. धोपट वाट आहे, चोखाळलेली वाट आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग माऊली बाबा यांनी समाजाला वाट केवळ दाखवली हा अर्थ नव्हे, त्या वाट्याने स्वतः चालले. वाट पाडली त्यांनी, व्यवस्थित वाट पाडली. आता तुम्ही याच वाटेने या आता आमच्या मागे काळजी करायची गरज नाही. निळोबाराय सांगतात की दयानिधी संत पुढे ते मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत पुढे. काय आठवणीत येईल तसं करतंय ना कीर्तन आपण, असा विषय. तेनेची पंथे चालू जाता, नपडे गुंता कोठे काही. आणि म्हणून ऐका मायबाप,
हरिभक्तीपरायण पांडुरंग माऊली बाबा याने आपल्याला जी वाट दाखवली, जो रस्ता दाखवला, जी वाट त्यांनी पाळली, रुळवली, चोकाळली, धोपट केली, अगदी केला राज्यभार चाले ऐसा, अशी वाट वारकरी संप्रदायाच्या साधनेची त्यांनी आपल्या समोर जी मांडली, त्याच वाटेने आता आपण जायला अडचण नाही, तो रस्ता पकडायला अडचण नाही. आणि म्हणून इथे आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय पांडुरंग माऊली बाबा यांनी आपल्याला जी परमार्थाची वाट दाखवली, स्वतः चालून दाखवली, त्याच रस्त्याने आपण सगळ्यांनी जाणं, मला वाटतं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. हे खरी श्रद्धांजली आहे. आणि त्या निमित्तानं आपण इथे एकत्र आलेलो आहोत. त्या अनुषंगाने घेतलेला अभंग तुकोबारायाचा आहे. आणि तुकोबाराय म्हणजे कीर्तन आत्ता सुरू झालं. तुकोबाराई या अभंगातून भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये घडलेली क्रांती सांगतात. ऐका, काय क्रांती आहे एक लक्षात असू द्या. क्रांती कशाला म्हणायचं? उत्तर देतो. जे कोणालाच शक्य नसतं ते करून दाखवणं आणि केलेलं सर्वांच्या कल्याणाचं असणं, याला क्रांती म्हणतात. याला क्रांती म्हणतात. मागे काहीतरी खूप वर्षापूर्वी, काहीतरी 11 सप्टेंबर का 30 सप्टेंबर अशा काहीतरी दिवशी, बऱ्याच वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाची गगनचुंबी इमारत एका व्यक्तीनं जमीन दोस्त केली. काय? हा लादे, जमीन दोस्त केली. बरोबर बरोबर. एका अर्थाने ही काय आहे? काय म्हणायचं याला? क्रांती. क्रांती नाही दादा. क्रांती का नाही त्याचं उत्तर देतो. तुम्ही निकष एकच लावला इथं. कोणता? कोणाला शक्य नव्हतं ते केलं. पण दुसराही निकष लावा, केलेलं सर्वाच्या कल्याणाचं असलं पाहिजे. आणि म्हणून ऐका मायबाप, सामान्य मनुष्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या अराजकतेची, जगाच्या दहशतीची, जगाच्या अस्थिरतेची सुरुवात असते. आणि महात्म्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या शांतीची सुरुवात असते. आणि म्हणून क्रांती ती असते, कोणालाच शक्य नाही ते करणं, केलेलं सर्वांच्या कल्याणाचं असणं. मग आता ऐका, कोणालाच शक्य नाही असं काय आहे हो या जगात? कोणाला शक्य नाही असं काय आहे सांगू का? अशक्य या जगात काहीच नाही. अशक्य या जगात काहीच नाही. माणसाने ठरवलं तर माणूस देव बनू शकतो. हे सामर्थ्य या शरीरात आहे. निधान लगने हाती, उत्तम सारा उत्तम गती, टाळी टाळी. होईन म्हणती ते होती, तरी काची निधान लावे, नरदेव निधान लगने हाती, उत्तम सारा उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी काची निधान निधान लगने हाती, उत्तम सार उत्तम गती, वाह. देवची होईन म्हणती ते होती, तरी काची तीन धरावे. निधान लागले हाती, उत्तम सारा उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी काची तीन धरावे. तरी का चित्ती न धरावे. ऐका, देव होईल म्हटलं तर मनुष्य देव सुद्धा होऊ शकतो. तैशे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. अशक्य या जगात काहीच नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते असं म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्यात ताकद आहे, असं ते म्हणायचे. पण ऐका, असं म्हटल्यानंतर ते लगेच पुढचं पण वाक्य म्हणायचे. कोणतं? पण प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत नाही. ऐका, ठरवल्यानंतर अवघड काय आहे? ठरवल्यानंतर अशक्य काहीच नाही. लोक म्हणतात काय अवघड आहे, माळ घालायची माळ घालायची. मी जर ठरवलं ना तर मी आत्ता माळ घालू शकतो. मी म्हणलं ठरव मग.
ठरवल्यावर अवघड काय नाही. माऊली आपल्याला लोक काय असे भेटतात, काय अवघड आहे हो सप्ताह करायचा सप्ताह करायचा. मी जर ठरवलं एकटा सप्ताह करू शकतो. आता हे रवींद्रजी, हे लहानूजी, आता हे काही लहान आहेत का? एकट्याने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, अजून काय पाहिजे? ऐका ऐका, लोक म्हणतात मी एकटा सप्ताह करू शकतो. मी म्हटलं मग तुम्ही कधी ठरविणार? आम्ही वैकुंठाला गेल्यावर ठरविणार. ठरवा लवकर, नीट कीर्तन ऐका. ठरवल्यानंतर अशक्य काहीच नाही. फक्त आपण काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. ऐका, प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. गोड गोड ओवी देतो ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडे. दोन अर्थ करू याचे. एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये हा एक, आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये हा एक. दोन प्रकारची प्रत्येक माणसाची इच्छा आहे. कोणते? आपलं सर्वच क्षेत्रात वर्चस्व निर्माण झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आपलंच वर्चस्व प्रत्येक क्षेत्रात असलं पाहिजे. आता होत नसतं तो भाग सोडून द्या, पण वाटतं प्रत्येकाला. काय वाटतं? प्रत्येक क्षेत्रात आपलं काय असलं पाहिजे? वर्चस्व असलं पाहिजे. आपला कोणी हात धरता कामा नये असं वाटतं. असा मृदंग वाजवायचा, असा मृदंग वाजवायचा. मी काय बोललो का? पुढचं काय? काहीच बोललो नाही. काय ते समज कळू देत नाहीत. आता कसं काय करावं? त्या काय वर्चस्व वर्चस्व. गायकाला वाटतं आपलं वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. असं गायचं, असं गायचं, असं गायचं. मागं म्हणणाऱ्याला ती चाल नक्की कोणती आहे कळलीच नाही पाहिजे. त्याला तिचं तोंडच कळू द्यायचं नाही. मग कसं काय? ऐका, वर्चस्व. हे लोक म्हणत असतील आमचंच बरं तुमच्या डोळ्यावर आलं. बुवाचं बी तसंच आहे. कीर्तनकाराला हे वाटतं आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, आणि म्हणून असा अभंग घ्यायचा, असा अभंग घ्यायचा, कोणाच्याच पाठ नसला पाहिजे. पण काय करता, या मोबाईलनं आमचं सगळं वाटुळं करून आम्ही कुठला बी अभंग घेऊ द्यायला की ते काढलेलेच आहे. काय करतात? मी का आपल्याशी बोला लागलो? प्रत्येक क्षेत्रात मनुष्याला वाटतं आपलंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे, ही एक इच्छा आहे. आणि दुसरी एक माणसाची इच्छा आहे, न मरणे निर्विवाद जगा पडिये. मरण नको आहे, अमर राहिलं पाहिजे. पण लक्षात ठेवा मायबाप, प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी होण्याचा प्रयत्न करताय, गोष्ट खरी आहे. पण एक क्षेत्र मात्र असं आहे, तिथं तुमचं काहीही चालत नाही. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राहेल ठाईचे ठाई, संपदा राहेल ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुका म्हणे तई यम आज्ञा, आ तुका म्हणे तई यम आज्ञा. तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. सत्ता संपदा राखेल ठाईच्या ठाई. सत्ता संपदा राहेल टाळी वाजवा. पुढे संचित जाईल ग्वाही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा. तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा. तुका म्हणे तई यमाज्ञा. लक्ष द्या. मग तेथे नचले काही. ऐका, तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. कुठं? तुका म्हणे तई यम आज्ञा.
ऐका, यमाचा निरोप आल्यानंतर आपलं काहीही चालत नाही. आपलं म्हणजे कोणाचं? तुकोबारायांनी खूप मोठी नावं घेतली यादीमध्ये. सत्ता, संपदा. लक्ष द्या, सत्ताधीशाचं काही चालत नाही. कीर्तन नीट ऐका. यमाचा निरोप आल्यानंतर ऐका, सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर मला वाटतं या देशाचा एकही पंतप्रधान, झोपले का तुम्ही? एकही पंतप्रधान मेलाच नसता ना. पंतप्रधान मेले का नाही मेले? बोलत जाना. हां, मेले. मरणाची इच्छा होती म्हणून मेले का इच्छा नव्हती म्हणून मेले? हां, इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले. अजून सांगू, सुरक्षेचं कड असताना मेले. आणखीन सांगू, सुरक्षा रक्षकाने मारले. आता कशाला जास्त व्याख्यान करायचे, कळलं की तुम्हाला? हे मी का आपल्याशी बोलायला लागलो? सत्ता पाहून यम घाबरत नाही. आता पुढे संपदा. संपदा, पैसे पाहून तरी यम घाबरतो का? जर पैसे पाहून यम घाबरला असता तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. पैसे पाहून मेहरबानी आहे, मेहरबानी आहे. आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही. महाराज, यमाने जर पैसे घेऊन बटणं दाबली असते, पैसे घेऊन बटणं दाबायचं माहिती आहे का तुम्हाला? यमाने जर पैसे घेऊन बटणं दाबली असते तर मला वाटतं तुमच्या माझ्यासारख्या गोर गरिबावर किती अन्याय झाला असता हो. श्रीमंत माणसं मिलीच नसती हो. मेहरबानी आहे, यमाच्या दरबारात अजून न्याय आहे हो. आणि मला वाटतं म्हणून आपण सगळ्यांनी यमाचा भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे की बाबा तुझ्या दरबारात अजून न्याय आहे. घेऊ का तारीख सत्काराची? चला, लक्ष चांगलं द्या. सत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही. पुढचा भाग आहे विद्वत्ता, बुद्धिमत्ता. ते तरी पाहून कुठं यम घाबरतो? हजारो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीने केल्या, असा भारत देशातला क्रमांक 1चा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके कशाने गेले? हृदयाच्याच अटॅकने गेले. त्यांना कळालं आपल्याला हृदयाचा अटॅक आलाय म्हणून. गाडी दवाखान्यात त्यांनीच नेली. सलाईनमध्ये कोणते इंजेक्शन भरायचे हे ते सांगत होते डॉक्टर लोकांना. आणि ऐका, पुढं काय घडलं, पुढं काय घडलं ऐका. काय घडलं असं ते सांगत सांगत वैकुंठवासी झाले. आणि काय घडलं तुम्हाला काय गोष्ट वाटली का? असं सांगत सांगत मेले. माझा मुद्दा इतकाच आहे, विद्वत्ता पाहून सुद्धा यम, बोला की, घाबरत नाही. सत्ता पाहून यम घाबरत नाही, संपत्ती पाहून यम घाबरत नाही. या तिन्हीपैकी आपल्याकडं काय आहे? काय आहे आपल्याकडं? काय याची सत्ता आहे? आज आहे तर उद्या नाही. कशाची सत्ता? संपत्ती. काय संपत्ती असून असून असते हो? काय संपत्ती असते? आपल्यापेक्षा शेजाऱ्याकडे कितीतरी असते. काय संपत्ती? संपत्ती नाही, सत्ता नाही. बरं, विद्वत्ता तरी काय? काय बुद्धिमत्ता? कुठला होता रात्री अभंग? रात्री अभंग कुठला होता बाबा? कुठला होता रात्री अभंग? ओ बाबा, कुठला होता रात्री अभंग? अहो, रात्री कीर्तनच नव्हतं राहून कुठला अभंग राहायचा? चला, माझा मुद्दा इतका काय की कुठं कीर्तन होतं रात्री? मुद्दा इतकाच आहे, या तिन्ही पैकी आपल्या जवळ काहीही नाही तरी सुद्धा माणसं छाती काढून का चालतात? येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. आले अवतार, येरते पामर जीव किती. टाळी वाजवा. येरते पामर जीव किती. देवाधिकाचे अवतार सुद्धा इथं राहिले नाहीत. एरते पामर जीव किती. लक्ष द्या,
मुद्दा इतकाच आहे, यमाचा निरोप आल्यानंतर नाही म्हणून चालत नाही. थोडक्यात आपल्याला मरावंच लागतंय, मरावंच लागतंय. एकदम सोपं करतो, एकदम सोपं. काय आहे, माझ्या माता भगिनी आहेत बघा, माता भगिनी, ते कणिक तिंबण्यासाठी परात असते, परात. काय इकडं परातच असते ना. पूर्वीच्या काळी ती काटवट असायची, आता नाही राहिली काटवट, आता वटवट आहे फक्त. तर ती परात असते. परात भरून पाणी घेतलं बघा, आणि परात भरून पाण्यात एवढा मिठाचा खडा घेतला, एवढा मिठाचा खडा घेतला, आणि तो मिठाचा खडा 10:30 वाजल्यापासून 12:15 वाजेपर्यंत 1.25 तास तो एवढा मिठाचा खडा त्या परातभर पाण्यामध्ये घासला, तर 1.25 तासाने तो एवढा मिठाचा खडा साधारणतः असा एवढा होईल. बरोबर? केवढा होईल? राहणारच नाही. कोण? मिठाचा खडा. हे कोणाचं सांगतोय मी? मिठाच्या खड्याचं. आणि ते सांगायसाठी इतकी धावपळ करून आलोय होय. ऐका, किती भाषा गोड आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, लय गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायाची भाषा आहे की नाही, ज्ञानोबाराय सांगतात, हे मीठ जसं तव तव अधिकाधिके, मरण आयुष्या ते जिंके, मीठ जैसे उदके घासी जत असे. ज्ञानोबाराय किती छान बोलतात. मीठ जसं पाण्यात घासल्यानंतर ते नष्टच होणार आहे, तसं हे शरीर नष्टच होणार आहे, संपणार आहे. विषयरूपी पाण्यात, मायारूपी परातीमध्ये, शब्दस्पर्श रूपरसगंध पंचविषयरूपी पाण्यामध्ये आपण आपलं जीवनरूपी आयुष्यरूपी मिठाचा खडा जेवढ्या ताकदीनं घासणार, तेवढ्या लवकर तो काय होणार आहे? संपणार आहे. हे निश्चित आहे दादानो. नसलं कळलं तर अजून सोपं करेन. एक कैदी आहे, एक कैदी गुन्हेगार आहे, गुन्हा सिद्ध झाला, फाशीची शिक्षा ठरली, फाशीला देण्याचा दिवस उजळला. ऐका, कारागृहातून त्या कैद्याला बाहेर काढलं आणि सुळावर देण्याकरता घेऊन चालले. लक्ष देऊन उत्तर द्या. कारागृहातून बाहेर काढल्यानंतर सुळावर देण्याकरता घेऊन जात असताना तो कैदी जसा जसा पाऊल टाकेल तसा तसा त्या प्रत्येक पाऊलाला त्याचा मृत्यू त्याच्या जवळ येतो. कोणाच्या? त्या कैद्याच्या जवळ येतो आणि आपला लांब जातो. कैद्याचा मृत्यू प्रत्येक पावलाला जवळ येतो आणि आपला काय प्रत्येक पावलाला लांब जातो का? आपला बी जवळच येतो. ज्ञानोबाराय किती गोड बोलतात. सन्मुख शुला धावतया चपला, ये प्रतिपदी जवळा मृत्यू जीवी. भाषा आहे ज्ञानोबारायची. या दोन उदाहरणातून मला इतकंच नमूद करायचं आहे, मृत्यू अटळ आहे, मरण अटळ आहे, शरीर सोडणं अटळ आहे. ऐका, का बरं? त्याचं उत्तर आहे, आपण राहतो कुठं? जगात. आणि याचं नावच काय? जग. अक्षर दोन आहेत, एक ज, दुसरं ग. दोन अक्षराचा अर्थ आहे. जचा अर्थ आहे जन जायते, म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे, ग अक्षराचा अर्थ आहे गम गच्छती, म्हणजे नष्ट होणे. जे उत्पन्न होत असतं आणि नष्ट होत असतं त्यालाच तर जग म्हणतात. आणि मग अशा जगामध्ये राहिल्यानंतर अमरत्वाची चर्चा करण्यात मजा काय आहे? अर्थ इतकाच आहे, शरीर सोडावंच लागतं, मरावंच लागतं. हा आहे कायदा. मरण चुकवता येत नाही. पण लक्षात ठेवा, संतांचं जीवन, साधूचं जीवन अपवाद आहे. भक्तीच्या द्वारा, नामस्मरणाच्या द्वारा, सदाचरणाच्या द्वारा भगवंताच्या कृपेनं त्यांच्या जीवनात क्रांती होते. सगळ्या जगाला मरावं लागतं. पण तुकोबाराय सांगतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आम्हाला मात्र आता मरावं लागत नाही. आपल्या जीवनातली झालेली जी क्रांती आहे, ती क्रांती ही काया मृत्यूच्या तावडीतून सुटली. ही क्रांती तुकोबाराय अभंगाच्या
पहिल्या चरणात देता मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया टाळी वाजवा मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया हा विचारे या निश्चये विचारे या निश्चये नासोनिया गेली खंती नासोनिया गेली खंती विचारे या निश्चये विचारे या निश्चये ना सोनिया गेली खंती ना सोनिया गेली खंती मरणाहाती सुटली काया विचारे या निश्चये या विचारे काया मरणाहाती सुटली या निश्चये काया मरणाहाती सुटली कोणत्या विचारे काया मरणाहाती सुटली कोणत्या निश्चये काया मरणाहाती सुटली याचा विचार जर राहिलीच वेळ तर आपण नंतर करू नाहीतर परत कधीतरी मरणाहाती सुटली काया थोडं लक्ष द्या जाग व्हा थोडं लक्ष द्या महाराज सांगतात काया मरणाहाती काय झाली सुटली मरणाहाती हाती शब्दाचा अर्थ मृत्यूच्या ताब्यातून काया सुटली एक हाती शब्दाचा दुसरा अर्थ सांगतो मृत्यूच्या बंधनातून काया सुटली दोन तिसरा अर्थ सांगतो मृत्यूच्या कचाट्यातून काया सुटली चांगला आहे का काया मरणाहाती सुटली लक्ष द्या शक्य आहे का हे काया मृत्यूच्या तावडीतून सुटणं शक्य आहे का एरवी वेदांत तत्वज्ञानाच्या चिंतनामध्ये ब्रह्म सत्य आहे जग मिथ्य आहे आणि जीव ब्रह्म आहे मग जर ही काया मिथ्य आहे ही काया जर नष्ट होणारी आहे ही काया जर संपणारी आहे आत्ताच आपण चिंतन करून आलो तव तव अधिकाधिके मरण आयुष्यात ते जिंके मीठ जैसे उदके घाशी जताशे ओवी दिले नाशिवंत देह जाणार सकळ हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा सगळी प्रमाण पाठ आहेत मग असं असताना तुकोबारा इथं काया मरणाहाती सुटली कसं काय म्हणतात फार तर महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं मरणाहाती सुटला जीव असं म्हणायला पाहिजे होतं वेदांत तत्वज्ञानाच्या चिंतनामध्ये श्लोकार्धेन प्रविक्षावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः असं म्हटलंय मग असं असताना ऐका असं असताना शरीर तर मरक आहे शरीर तर नासक आहे शरीर तर नष्ट होणार आहे शरीर तर संपणार आहे मग असं असताना सुद्धा तुकोबार आहे काया मरणाहाती सुटली हे कस काय म्हणतात बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणि आजची सेवा समाप्त करू बरं वाटलं की जरा एवढंच उत्तर सांगून काळजी करू नका पण हे उत्तर सांगायला बी तास दीड तास जाणार आहे उत्तरात आहे का मरणाहाती काया कशी सुटली पहिलं उत्तर सांगतो पहिलं उत्तर काया मृत्यूच्या तावडीतून सुटली म्हणजे महाराज सांगतात आम्हाला मरावं लागत नाही ही काया आम्हाला सोडावी लागत नाही मग चला बोला तुकोबारायने काया सोडली का हेच काया घेऊन तुकोबाराय वैकुंठाला गेले प्रयाण काळी देवे कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानवी देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले मरणा हाती सुटली काया काया मरणा हाती सुटली पहिलं उत्तर दुसरं उत्तर देतो काया मृत्यूच्या तावडीतून कशी सुटली ऐका दुसरं उत्तर असं आहे ती काया आहे कोणाची तुकोबारायाची मग ती काया मरेलच कशी हो उत्तर देतो पहिलं उत्तर आहे का ती काया काया नाही ती काया गोविंद आहे गोविंद गोविंद गोविंद
मना लागले या छंद मग गोविंद ते काया. ते काया गोविंद आहे हो. मग गोविंदाला कुठं मरण असतं का? म्हणून मरणा हाती सुटली काया. किती उत्तर दिली? 2. आता तिसरं उत्तर आहे का? तुकोबाराय सांगतात ही काया मृत्यूच्या तावडीतून का सुटली? महाराज सांगतात ती काया नाही, प्रत्यक्षात ती काया नसून ते ब्रह्मच आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी टाळी वाजवा. तरी ऋणी देव ऐसा तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी 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 भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. तिसरं उत्तर देतोय मी. काया ब्रह्म आहे, मग ब्रह्म कुठं मरतं का? मरणा हाती सुटली काया. 3 उत्तर झाली. 4थं उत्तर देतो. तुकोबाराय सांगतात या महात्म्याची काया, साधूची काया, वैकुंठवासी पांडुरंग माऊली महाराज या महापुरुषांची काया. ऐका, ही काया काया नसते. ही काया म्हणजे देवाला राहण्याचं अधिष्ठान असते. देवाला राहण्याचं अधिष्ठान म्हणजे यांची गोविंद हे काया अधिष्ठान तयाचे. गोविंद हे काया अधिष्ठान तयाचे. गोविंद ते काया निर्मळ निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. येतो बैसल्या ठाया बैसले आठाया आसने व्यापी देवराया अंतरी व्यापे देवराया. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. 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 हो येतो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. म्हणे ते शरीर तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. मी 4थं 3रं सांगत होतो उत्तर. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. त्यांची काया निर्मळ आहे म्हणून मरणाहाती सुटेली काया. 3रं उत्तर. ते शरीर घर भांडार देवाचे म्हणून काया मरणाहाती सुटली. 5वं उत्तर. 4थं झालं. 4 झाली का आता? 4 उत्तर झाली. काया मृत्यूच्या हातून का सुटली? 4 उत्तर दिली. 5वं उत्तर आहे का? त्याचं कारण आहे त्यांची काया निर्मळ आहे. हो, काया कशी आहे? निर्मळ आहे. निर्मळ म्हणजे काय? आता कसलाच दोष त्यांच्या शरीरात राहिलेला नाही. किती निर्मळ आहे? तुकोबाराय सांगतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. किती निर्मळ आहे अण्णा? अंगाचे 3 प्रकार आहेत बाबा. सर्वसाधारण स्थूल, सूक्ष्म आणि कारण सांगतो. त्यांचं स्थूल पवित्र आहे. कशामुळं? जोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह, म्हणून त्यांचा स्थूल पवित्र आहे. पुढं काय? सूक्ष्म देह, त्यालाच लिंग देह म्हणतात, त्यालाच वासनामय देह म्हणतात, त्यालाच सूचक देह म्हणतात. वासनाच नष्ट झालेली आहे, वासना निमाली समूळ ज्याची, म्हणून त्यांचा सूक्ष्म पवित्र आहे. 3रा कारण. कारण म्हणजे काय? निबिड अज्ञान, घन अज्ञान म्हणजे कारण देह. पण प्रश्न असा आहे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, ते जरी ज्ञान पैगा बरवे
तरी मनियाती आणावे, ते ज्ञान पैगा भरवे. जरी मनियाती आणावे तरी संता या भजावे. सर्वस्वेशी असं पवित्र ज्ञान त्यांच्याजवळ आहे. म्हणून कारण पवित्र, कारण निर्मळ, वासना नष्ट झाली म्हणून सूक्ष्म निर्मळ, आणि नामचिंतनानं स्थूल निर्मळ. म्हणून मरणाहाती सुटली काया. 5 उत्तरं दिली. 6वं उत्तर आहे का, त्यांची काया अर्थात त्यांचा देह. त्यांचा देह का बरं ती काया मरणाहाती सुटते, त्याचं 6वं उत्तर असं आहे दादानो, त्यांचा जो देह आहे तो देह राहिलेला नाही. मग त्यांचा देहच देव झालेला आहे. देव. तुकोबारायची भाषा आहे, बीज भाजुनी आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला. देहच देव झाला म्हणून काया मरणाहाते सुटले. किती झाले? 5 झाले. 6 झाले. बरं, पुढचं उत्तर आहे का, काया मरणाहाती ऐका का सुटली. त्याचं कारण आहे मायबाप, त्यांचं जे शरीर आहे ना, शरीर काय भाषा आहे तुकोबारायची. तुकोबाराय सांगतात, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळाशा. निंदा द्वेष नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. असं त्यांचं शरीर आहे. हो, त्यांच्या शरीरातून काय काय निघून गेले महाराज म्हणतात. त्यांच्या शरीरातून, महाराजांची भाषा आहे, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार. अहंकार गेलाय. समूळ आशा गेली आहे. निंदा द्वेष हिंसा कपट देह बुद्धी नाही निर्मळ स्फटिक जैसा. असं त्यांचं शरीर असल्यामुळे मरणाहाती सुटली काया. अजून सांगतो, काया मरणाहाती का सुटली. महाराजांची भाषा आहे, ती काया अर्थात ते शरीर अंतर्बाह्य अवघा देवची झाला पाहि. बरोनिया अंतर्बाही म्हणून मरणाहाती सुटली काया. 7 काया मरणाहाती का सुटली. अजून उत्तर देतो. गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात, तयाचे बिसाट शब्द सुखे मनोयेती वेद ते सदेह सच्चिदानंद का न होती. याचा अर्थ होती, ते सदेह सच्चिदानंद का न होती, याचा अर्थ होती. त्यांचा देह सदेह सच्चिदानंद आहे. ऐका कीर्तन, जर देह सच्चिदानंद असेल तर मग सच्चिदानंदाला कुठं मरण असतं का. सच्चिदानंद कुठं मरतं का. म्हणून मरणाहाते सुटली काया. 9 उत्तर झाली. पुढचं 10वं उत्तर आहे का, काया मरणाहाती का सुटली. देह मरणाच्या तावडीतून का सुटला. तुकोबाराय सांगतात, या महापुरुषाचा जो देह आहे ना, साधूचा जो देह आहे ना, तो देह नसतो. तर ऐका, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा. सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा. सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. आरती तुकारामा. आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती. लक्ष देताय तुम्ही कीर्तनाकडे. आपण मूर्त्या पाहिलेल्या आहेत. मूर्त्या पाहिलेल्या आहेत. धातूची मूर्ती, पंचधातूची मूर्ती, दगडाची, पाषाणाची, संगमरावराची मूर्ती, लाकडाची मूर्ती, काय
अशी मूर्ती आपण पाहिली हो. पण असं कुठं ऐकलं का तुम्ही, चला मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायचे? कशाची मूर्ती आहे म्हणले? सच्चिदानंद. सच्चिदानंद महाराजाची असेल, नीट ऐका, नीट ऐका. पण मूर्ती कशाची बनवली म्हणे? सच्चिदानंदाची मूर्ती. असं कधी ऐकलं का? सत चित आनंद, वाटलं, उकळलं, पगळलं, साच्यात टाकलं. कोण? सच्चिदानंद साच्यात टाकलं. ऐका ऐका. आणि त्या सच्चिदानंदाचीच मूर्ती बनवली. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष सच्चिदानंदाचेच मूर्ती. आणि मग अशी जर ते सच्चिदानंदाची मूर्ती असेल तर ती जाईल कशी हो? मरेल कशी? मरणाहाती सुटली काया. तुम्ही जागेत, अजून दिवसाची वेळ आहे. जगाच्या पाठीवर अनेक मूर्त्या पाहिल्या, पण सच्चिदानंदाची मूर्ती कुठंच नाही. आणि पुढे आहे का, तुम्ही अनेक पुतळे बघितले असतील, अनेक पुतळे असतील. पितळाचा पुतळा, तांब्याचा पुतळा, लोखंडाचा पुतळा, मेणाचा पुतळा, अजून कशाचा पुतळा. पण वारकरी संप्रदायातल्या साधूची क्रांती आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा टाळी, टाळी. ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. टाळी टाळी वाजवा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा 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 माझा. ज्ञानोबा 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 माझा. साधकाचा माय बाप तरुषने हरे ताप. साधकाचा माय बाप दरुषने हरे ताप. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा 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 माझा. ज्ञानोबा 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 माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. हरे ताप. खरं म्हणजे आपल्या दर्शनानेच ताप सगळा नष्ट होतोय. इतका गोड गोड आवाज आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवान पंढरीनाथ परमात्म्याची देण म्हणजे पंढरीनाथ महाराज आहेत. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. किती गोड भाषा आहे नाथांची. कैवल्याचा पुतळा. पुतळे बघितले हो, पण कैवल्याचा कुठं पुतळा असतो का? शिव केवलोहम कैवल्यना मोक्ष. आणि अशा मोक्ष स्थिती, स्वरूप स्थिती, शिव केवलोहम ही स्थिती, त्याचं नाव आहे कैवल्य. ज्ञानोबाराय म्हणजे ती प्रत्यक्ष त्या कैवल्याचा काय आहेत? पुतळाच आहेत. आणि मग कैवल्याचा पुतळा असल्यामुळं सच्चिदानंदाची मूर्तीच म्हणजे महाराजांचं शरीर आहे. आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. विचारे या निश्चय या. पण मला वाटतं आता याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही, म्हणून मी आता विचार याचा मांडणार नाही. एका एका वाक्यात बोलून जाईल फक्त. विचार कोणता? सदा विचारे तस्मा जीव जगत परात्मनः. जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. या विचारे. आणि निश्चय कोणता?
निश्चय कोणता आहे? निश्चय तो आहे देखे देहीचा धर्म देही आत्मा, तो आत्मा याचा हा निश्चय झाला पाहिजे. किंवा बुद्धी निश्चय आत्मज्ञान हा निश्चय झाला पाहिजे. या निश्चयाच्या द्वारे आणि या विचाराच्या द्वारे मरणाहाती काया सुटली. आता आम्हाला मरावं लागत नाही. मृत्यूच्या तावडीतून काया सुटली. हे साधूच्या जीवनामध्ये क्रांती झाली. पण लोकांनी विचारलं, महाराज अहो साधू जरी असले तरी काही कर्म करावंच लागेल ना, भोग भोगावेच लागतील, दुःख येणारच आहे की. महाराज तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. आता त्यांच्या जीवनामध्ये भोगाची कोणतीही काळजी चिंता त्यांना राहिलेली नसते, ते नष्ट झालेले असते. हा अभिप्राय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात. ना सोनिया गेली खांती, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खांती, ना सोनिया गेली खांती. ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाची, सहज स्थिती भोगाची, ना सोनिया गेली कांती, जय हो. ना सोनिया गेली कांती, ना सोनिया गेली कांती, ना सोनिया गेली कांती. सहज स्थिती भोगाची, सहज स्थिती भोगाची, ना सोनिया गेली खंती, ना सोनिया गेली कांती, ना सोनिया गेली कांती, ना सोनिया गेली, सोनिया ना सोनिया गेली खंती. सहज स्थिती भोगाचे. या महात्म्याच्या जीवनामध्ये खंती नासोनिया गेली. ऐका, खंती शब्दाचा अर्थ आहे काळजी, काळजी, चिंता. कशाची असते चिंता? ऐका, जीवनामध्ये दोनच चिंता असतात माणसाला. जगात वर्ग दोन आहेत. एक वर्ग आहे साधकाचा आणि एक वर्ग आहे संसारिकाचा. साधकाला चिंता मोक्षाची असते आणि संसारिकाला चिंता भोगाची असते. संसारिक माणसाला चिंता भोगाची आणि साधकाला चिंता मोक्षाची. आता ऐका, तुकोबाराय म्हणतात या दोन्ही बी चिंता आमच्या जीवनात राहिल्या नाहीत. दोन्ही बी राहिल्या नाहीत. प्रमाण देतो. भोगाची का चिंता राहिली नाही? महाराज सांगतात, भोगावरी आम्ही गातला मरणा मरणाने येले, भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियाचा लागा आम्हावरून चुकला. आम्हाला भोगाची चिंता नाही. काय खातो आम्ही कासे या सांगत आहे, भोगाची चिंता नाही. किंवा अजून दुसऱ्या अंगानं थोडं वेगळं बोलायचं ठरलं तर तुकोबाराय सांगतात, तुकोबाराय बोलतात, दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. एक राहिलं बघा, तुकोबारायाची भाषा. भुक्ते मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, भुक्ती मुक्तीची चिंता. काय तुमच्याकडे बघितलं की आठवतंय हो. खरंच सांगतो, खरंच सांगतो, बघितलं की आठवतंय. तुमचं दर्शन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष या न्यायाने तुम्हाला पाहून आठवतंय. पाहून, हे लक्षात ठेवा. महाराजांची भाषा आहे. भुक्ती मुक्तीची चिंता. भुक्तीची चिंता नाही आणि मुक्तीची बी चिंता नाही. चला आता मोक्षाची चिंता कशी नाही त्याची बी प्रमाण आपली पाठत आहे. तुकोबाराय सांगतात, मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोळीस. आम्हाला नाही अवघड त्याचं. मोक्ष सुख हाणू मोक्षपद तुच्छ केले या कारणे. सगळे प्रमाण बघा. चला ज्ञानोबारायाच्या दोन ओव्या सांगतो. ज्ञानोबाराय सांगतात, किती गोड बोलतात ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात, अरे या मोक्षाच्या आणि भोगाच्या आम्ही पलीकडे गेलो. 15वा अध्याय पहा. पहिल्या ओव्या बघा, 10-15, 15व्या अध्यायातल्या किती गोड गोड आहेत. ज्ञानोबाराय सांगतात आपल्या गुरुजीची पूजा कशी करायची. आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंची. हृदयरूपी चौरंगावर, शुद्ध हृदयरूपी चौरंगावर श्री गुरुची पावलं ठेवा.
पुढं काय करायची? त्यांची पूजा करायची. गुरुची काय करायची? पूजा करायची. गुरुचे पाय धुवायचे. कशाने पाय धुवायचे? कशाने? म्हणा की पाण्याने. पाय कशाने धुवायचे? पाण्याने. पण कोणत्या पाण्याने? बिस्लरीच्या पाण्याने का बोरच्या पाण्याने का नळाच्या पाण्याने? कोणत्या पाण्याने धुवायचे? घोड आहे हो ज्ञानोबारायचं बोलणं. ज्ञानोबाराय सांगतात मग अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेशे अबोट चंदनाची अनन्योदके धुवट अनन्यतारूपी उदकाने. पाहिजे सगळं बघून घ्या. मग तिथं अंगठी त्यांना कोणती घालायची? प्रेमाचे नि भांगारे वगैरे वगैरे. पुढं बोलले ज्ञानोबाराय तेत अहम हा धूप जाळू ना अहम ते जे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. आणि आता पुढे आहे का? ज्ञानोबाराय सांगतात माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊ आले श्रीचरण. आता पुढे आहे का? करू भोग मोक्ष निंबलोन पाया तया. त्यांच्या पायावरून आम्ही भोगाला आणि मोक्षालाही वळून टाकून देऊ. म्हणून आम्हाला भोगाचीही चिंता नाही आणि मोक्षाची चिंता नाही. अजून एक ओवी देतो 12व्या अध्यायातली. ज्ञानोबाराय सांगतात जयाची ये आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. म्हणून तुकोबारायची भाषा आहे नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. भोगाची सहज स्थिती. आता हे जे सहज शब्द आहे ना, सहज, हा सहज शब्द तितका सहज नाही. आपल्याला वाटतो तितकं हे सहज सहज नाही. आणि हे सहज सहज नसल्यामुळे आता हे सहजासहजी सांगता येणं सहज नाही, सोपं नाही. म्हणून ते काय आता सांगत नाही. काय सहजता सोपी नसते दादा. ऐका, तुमचं लक्ष आहे. 3 आपण जे आहोत ना माणसं, संसारिक लोक, 3 अवस्थेच्या पलीकडे कधीच जात नाही. जागृती, सुषुप्ती, स्वप्न. संपला आपला कार्यक्रम 3च अवस्थेत. त्याच्या पुढचा 4था वर्ग आहे ज्ञानी. ज्ञानी महात्मा तुर्यावस्थेपर्यंत पोहोचतो. त्याच्या पुढे आहे योगी. योगी महात्मा उन्मणी अवस्थेपर्यंत पोहोचतो. आणि आता ऐका, त्याच्याही पुढे एक आहे, त्यांचं नाव आहे भक्त. आणि त्याच्याही पुढे एक अवस्था आहे, तिचं नाव आहे सहजावस्था. श्रीमद भागवतात म्हटलंय उत्तमा सहजावस्था. उत्तम पुरुष महात्मा सहज अवस्थेपर्यंत गेलेला असतो. ओ सहज मी आंधळा गा. हे सहज आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणे. अजून ओवी देऊ. ज्ञानोबाराय सांगतात हे पहिली ना सरती तिजी ना चौथी माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. परमात्म्याविषयीची सहजता त्याला भक्ती म्हणतात. आणि इथपर्यंत आमचं जीवन काय झालंय? पोहोचलंय. म्हणून सहज स्थिती भोगाची. आता आमच्या जीवनात आम्हाला कोणतेही श्रम वाटत नाहीत. त्याचं कारण आहे कष्ट. कष्ट कधी वाटतं? ज्याच्यासाठी कष्ट घेतलेलं असतं ते नाही मिळालं की कष्ट वाटतं. पण ज्या फलासाठी कष्ट घेतलेलं असतं ते फळ जर पदरात पडलं तर कष्ट वाटत नाही. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. म्हणून महाराज सांगतात आता आमच्या जीवनात श्रम हे राहिलेले नाहीत. हा अभिप्राय अभंगाच्या न देखे से झाले श्रम न देखे से झाले श्रम न देखे से झाले श्रम. टाळी वाजवा. न देखे से झाले श्रम. सोनिया गेली कांदे ना सोनिया गेले कांदे हाता है. टाळी वाजवा. ना सोनिया गेली कांदे ना सोनिया गेली. लेखे से झाले श्रम
आलेवर महता हे श्रम न देकेशे झाले. किती श्रम आहेत थोडं वर्गीकरण करतो. 6 श्रम आहेत. अस्ति, जायते, वर्धते, अपक्षीयते, विपरिणमते आणि विनश्यते. 6 श्रम आहेत. 1 मिनिटात सांगतो पुढे चालतो. भक्ताच्या साधूच्या महात्म्याच्या जीवनामध्ये श्रम राहत नाही. का राहत नाही? कोणता श्रम कोणी जिंकला सांगतो. पहिला श्रम आहे अस्ति. अस्ति म्हणजे मातेच्या उदरात येणं, हा श्रम आहे. ऐका, हा श्रम बलराम दादाने जिंकला. कोणी? बलराम दादाने. कारण बलराम दादाचा गर्भ अर्थात देवकीच्या उदरातून काढलं आणि रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातलं. हे जगातली पहिली सर्जरी आहे. ही सर्जरी कशी झाली हे अजून कोणत्याच EMS ला कळलेलं नाही. आणि म्हणून अस्ति हा श्रम बलराम दादांनी जिंकला. पुढं जायते. काय जायते? जायते म्हणजे जन्माला येणे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्माला काय करावं लागतं? यावंच लागतं. ते असं म्हणतंय काय लेकरू? नाही अजून 2-4 महिने राहू द्या राव, माझी आई लई श्रीमंत आहे. अरे श्रीमंतात उलटे ते तर लवकर बाहेर काढते. चला, मला नाही जास्त व्याख्यान करायचं. ऐका, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करावं लागतं? जन्माला यावंच लागतं. पण हा श्रम भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराजाने जिंकला. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. आईच्या उदरात ते किती राहिले? 12 वर्ष राहिले. अजून ऐका, स्वानंद सुखनिवासे गुरुनाम गुरु सद्गुरु वैकुंठवासे बंकट स्वामी महाराज, ज्यांची संपूर्ण तुकोबारायाची गाथा पाठ, ज्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ, ज्यांचं एकनाथी भागवत पाठ, महाराष्ट्रातल्या मृदंगाचे जे बाप आणि वारकरी चालीचे जे भीष्माचार्य, ज्यांचा काकडा ऐकायला पहाटेच्या 4 वाजता, त्या काळातला संगीताचा बादशाह बाल गंधर्व पुढे येऊन बसायचे. अशी ज्या महात्म्याची उंची होते असे बंकट स्वामी महाराज, ते आईच्या पोटात उदरात 18 महिने राहिले. हा इतिहास आहे. किती? 18 महिने राहिले. माझा मुद्दा इतकाच आहे, 9 महिने झाले की यावंच लागतं बाहेर. पण यांनी जिंकला. शुकाचार्याने जिंकला. महाराज काय जीवन आहे शुका. जन्मताची संसार त्यजियेला शुके तोची निष्कलंक तुका म्हणे. तुम्ही ऐकताय म्हणून अजून 1-2 वाक्य सांगतो. ऐका, वाक्य फार गोड आहे भरतजी. अजून 2 वाक्य सांगतो. काय आहे? जगात एक वर्ग असा आहे, जन्माला येतो, साधना करतो आणि विषय जिंकतो, असा एक वर्ग आहे. तर या जगातला अजून एक वर्ग असा श्रेष्ठ आहे, तो जन्माला येण्याच्या अगोदरच विषय जिंकतो, मग जन्माला येतो. ते विषय जिनोनी जन्मले शुकादिक दादुले. दुसरा मुद्दा देतोय मी. जायते, हा श्रम शुकाचार्याने जिंकला. अस्ति, जायते. तिसरा वर्धते म्हणजे वाढ होणे. जवजव बाळ बळीया वाढे. जन्माला आलेलं पोरग वाढ होतच असतंय, वरचीवर वाढतच, प्रश्नच नाही. हा श्रम सनकादिकाने जिंकला. आजही सनकादिक 5च वर्ष वयाचे आहेत, अजून ते वाढलेच नाहीत. ते म्हणले नको बाबा, 21 वर्ष झाले की लग्न करतेत आणि संसारात ढकलतेत, आपलं जायलाच नको तिकडं. अजून ते 5च वर्षाचे आहेत. वर्धते हा श्रम सनकादिकाने जिंकला. अस्ति, जायते, वर्धते. पुढं अपक्षीयते म्हणजे विस्तार होणं, म्हणजे बदल होणं. हा श्रम भक्त श्रेष्ठ मारुतीरायाने जिंकला. त्यांची चेहरा मारुतीरायाचा जसा आहे तसाच. किती झाले? 4. 5वा श्रम कोणता आहे? विपरिणमते. वृद्ध झाल्यावर म्हातारपणाच्या वेदना या होतच असतात. गुडघे दुखतातच, मोतीबिंदूचे ऑपरेशन करावी लागतातच, हातपाय लटलट कापतातच. पण ऐका, हा श्रम प्रपितामह भीष्माचार्याने जिंकला. त्यांना वृद्धाप्याच्या वेदना होत नाहीत. 5 श्रम संपले. 6वा आहे विनश्यते, नष्ट होणं. हा श्रम जगद्गुरु तुकोबारायाने जिंकला. तुकोबाराय हे शरीर घेऊन वैकुंठाला गेले. न देकेशे झाले श्रम.
आले वर्म हात आहे. हे कोणतं वर्म हातात आलंय हे वर्म अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मन कैसे कीव, 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 तुका मन कैसे कीव. टाळी टाळी वाजवा. तुका मन कैसे कीव, 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 तुका मन कैसे टाळी वाजवा. ना दुनिया गेली खांदी, दुनिया गेली खांदी, ना दुनिया गेली खांदी. विठोबार कुमार. जय विठोबार कुमार. टाळी वाजवा. विठोबार कुमार. विठोबार कुमार. हरी हरी विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार जय कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. 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 विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार. विठोबार कुमाई, जय विठोबार कुमार. विठोबार कुमाई, 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 जय विठोबार कुमार. जय विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार जय कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबार कुमाई, विठोबार कुमार. विठोबा. खबा खबा
बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव विठोबार कुमाय वा मृदंग अजून आहे ना दुसरा एखादा मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची आदरणीय संत सेवक महेश भाऊ यांनी मला दिलेली वेळ पूर्ण झालेली आहे. मी इथे 10:30 वाजता आलो आणि आत्ता 1 वाजलेले आहे. म्हणजे आल्यापासून 2.5 तास झालेला आहे. म्हणजे माझी इमानदारी वगैरे आता सगळं झालेलं आहे बरं का. तसा हिशोबच केला तर अर्धा तास जास्त झालेला आहे. आता वेळ संपलेली आहे. 1-2 मिनिटामध्ये राहिलेला विषय संपवतोय आणि शेवेला पूर्णविराम देतोय. महाराज सांगतात मरणा हाती सुटली काया. काया मरणा हाती का सुटली. ऐका असं काय घडलं. कशी आहे महाराजांची काया. एका घडलेला इतिहास मी आपल्या डोळ्यासमोर आणतो. साधारणतः 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 400-450 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबारायांची अनेक कीर्तनं ज्या गावात झाली. तुकोबारायांच्या आवडीचं गाव लोहगाव. तुकोबारायाची अनेक कीर्तनं लोहगावला झाली. 400-450 वर्षापूर्वीचा काळ आहे. माझं सांगणं 1 मिनिटात संपणार आहे. लक्ष द्या. मरणा हाती काया का सुटली ती काया कशी होती हे सांगतोय आणि शेवा समाप्त करतोय. तुकोबारायाचं कीर्तन चालू होतं. 400-450 वर्षापूर्वीचा काळ होता. मग ऐका त्यावेळेस असा मंडप नसेल. कुठला मंडप. जनरेटर वीज लाईट जनरेटर लाऊडस्पीकर कशाची काय हो. दगडाच्या टाळामधून गायले अभंग असं काहीतरी. ऐका माझा मुद्दा इतकाच आहे की काय त्यावेळेची परिस्थिती असेल. या परिस्थितीचा विचार करा. 400-450 वर्षापूर्वीच्या परिस्थितीचा विचार करा. सोडा ज्यांचं आपण पुण्यस्मरण करतोय असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग माऊली महाराज वाटपाडे यांच्या जीवनातला त्या काळातला काय परिस्थिती असेल की ती संकटातून अडचणीतून त्यांनी आपली साधना त्यांनी आपला परमार्थ त्यांनी आपली वारी चालू ठेवली असेल. आता सगळ्या सुविधा आहेत. सर्व व्यवस्था आहे. लाईट जास्त एका सेकंदात जनरेटर लगेच चालू. गरम होत आहे तर लगेच पंखे. काय काय कमी काय. आता सर्व व्यवस्था आहेत. जुन्या काळातली सद्गुरू यादवानंद बाबा त्यांच्या काळात काय अवस्था असेल विचार करा ना तुम्ही. अशा काळात या लोकांनी परमार्थ टिकवलाय बघा. म्हणून या जुन्या मंडळीचे आपल्यावर अनंत कोटी उपकार आहे दादा. त्यांनी हा परमार्थ टिकवलाय आपल्या समोर आणून दिलाय. तो काळ होता. तुकोबारायाचं कीर्तन चालू होतं. कशाचं मंडप पण कशाचं स्पीकर आणि कशाचं काय आणि मग कशाचं काय बेस वाढवा आणि स्ट्रबलच द्या. काय काय बरं जी काय काय असतं अजून काय गेन कसला गेन आणि कशाचा रिटर्न आणि काय वैतागून गेला स्पीकरवाला. त्याने सारखंच म्हणायचं रिटर्न दे. ते बी बिचारा म्हणलं जरा रिटर्न वाजव म्हणलं काय रिटर्न दे. माझा मुद्दा इतकाच आहे. काय होतं याच्यातलं जुन्या काळात सांगा. आज आपली जी मजा चालले हे जुन्या लोकांच्या त्यागावर मजा चालले. लक्षात ठेवा. होतं काय त्या काळात. पण त्याने देवोनिया जीव वडिली साधेला ठाव याचा थरीन अभिमान. आता नक्कीच म्हणावं लागेल रवी भाऊनी. नक्कीच म्हणावं लागेल लहानोजीनी. याचा धरीन अभिमान माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे. प्रातस्मरणीय वैकुंठवासे पांडुरंग माऊली यांनी साधना केली हो. कष्ट केलं हो. खडतर प्रयास केले आणि या पुढच्या पिढीकरता हा ठेवा त्यांनी या ठिकाणी तयार केला. त्यांनी सगळ्याला आपल्याला दिला. मी बोलतोय 450 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुकोबारायाचं कीर्तन चालू होतं. मग भरतजी त्यावेळेस वीज नव्हती प्रकाश नव्हता. मग विजेची व्यवस्था काय
तर त्यावेळेस काय असायचं, टेंबा असायचा, टेंबा. काही इकडच्या भागात म्हणतात माहीत नाही, एखादं एवढं लाकूड घ्यायचं किंवा गज घ्यायचा, त्याला चिंध्या गुंडाळायच्या, ते तेलात बुडवायचं आणि ते पेटवायचं. काय म्हणतात इकडं, टेंबा. टेंबा. काही भागात त्याला अजून काय वेगळं वेगळं म्हटलं जातं. कर्नाटकातलं नाव वेगळंच आहे, हँडगा म्हणतात. हँडगा कर्नाटकातलं आहे ते असं. तर ते मग ते झालं. मग ते ऐका, महाराजाचं कीर्तन रंगात आलेलं. टाळकरी रंगले, मृदंगाचारी रंगले, विनेकरी रंगले, श्रोते रंगले, महाराज रंगून गेले. मग सगळेच रंगले म्हटल्यानंतर ज्याच्या हातात तो उजेडासाठी प्रकाशासाठी टेंबा होता ना, त्यानं असा टेंबा घेतल्यानं असा उभा राहिलेला. अहो तो सुद्धा रंगून गेला. त्यात काय असतं, त्याच्यातलं स्नेह कमी झालं म्हणजे तेल कमी झालं की त्याच्यावर काय करायचं असतं, तेल कमी झाल्यावर तेल घालायचं असतं. तुम्हाला माहिती आहे ना तेल घालायचं, म्हणजे तेल ओतायची सवय आहे तुम्हाला. बरं असू द्या. तर ते असं करावं लागतं. पण बिचारा तो रंगून गेला, कीर्तनात रंगून गेला. अर्ध्या कीर्तनात त्याच्यातलं तेल कमी झालं, तो टेंबा विजत 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 कमी 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 प्रकाश होत आला. अर्ध्या कीर्तनात टेंबा विजला, प्रकाश थांबला. ऐका, का बरं रंगून गेले ना, रंगून गेले. महाराज रंगले, श्रोते रंगले, टाळकरी रंगले, पकवाजे रंगले, सगळे रंगले. तुकोबारायाच्या कीर्तनात श्रोते रंगून जायचे. आमच्या कीर्तनात श्रोते झोपी जातात, झोपी जातात. का बरं हा फरक, सांगतो त्याचं उत्तर. फरक हा आहे, त्याचं कारण आहे तुकोबारायाचं कीर्तन देवासाठी असायचं म्हणून श्रोते रंगून जायचे. मी पुढचं काय म्हणलोच नाही, कशाला अंगलट येणारा प्रकार आहे, कशाला उगाच. ऐका जरा, लक्ष द्या. आणि मग झालं असं, अंधार पडला. अर्ध्या कीर्तनात अंधार पडला. आता उत्तर द्या, मग राहिलेलं कीर्तन झालं कसं, राहिलेलं कीर्तन झालं कसं. ऐका मोरयाजी, मोरयाजी ऐका, राहिलेलं कीर्तन कसं झालं, कसं झालं सांगतो. तुकोबारायाच्या अंगातून प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशावर राहिलेलं कीर्तन झालं. अशी तुकोबारायाची काया होते. म्हणून मरणा हाती सुटली काया, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली